राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने नागपुर ग्रामीण की कमान एक नए हाथों में सौंपी है। पार्टी के वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल और राजेंद्र जैन के आदेशानुसार राजा भाऊ टांगसाले को नागपुर ग्रामीण अध्यक्ष नियुक्त किया गया है। उनकी नियुक्ति के बाद जिले के राजनीतिक गलियारों में चर्चा तेज हो गई है। नवनियुक्त अध्यक्ष राजा भाऊ टांगसाले ने अपनी जिम्मेदारी स्वीकार करते हुए पार्टी नेतृत्व और सभी कार्यकर्ताओं का आभार व्यक्त किया। उन्होंने कहा कि वे संगठन को मजबूत करने के साथ साथ किसानों, युवाओं और आम जनता की समस्याओं के समाधान के लिए पूरी निष्ठा से काम करेंगे। राजा भाऊ टांगसाले की नियुक्ति से कार्यकर्ताओं में नया उत्साह देखने को मिला। पार्टी नेताओं का मानना है कि उनके नेतृत्व में ग्रामीण क्षेत्र में संगठन को नई दिशा और मजबूती मिलेगी। अब सबकी निगाहें इस बात पर टिकी है कि वे आने वाले समय में किस तरह से जनता और पार्टी के बीच सेतु का काम करते हैं। राजा भाऊ को एक सशक्त, संयमी और परिपक्व नेता के रूप में देखा जाता है और उनके हाथों में राष्ट्रवादी की कमान आने से राष्ट्रवादी को जबरदस्त सफलताएं मिलने की संभावनाएं जताई जा रही हैं। राष्ट्रवादी कांग्रेस नागपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो। आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, राजेंद्र जैन यांच्या आदेशानुसार नागपूर जिल्ह्यामध्ये बदल करायचा होता आणि खऱ्या अर्थाने माननीय बाबा गुजर यांनी राजीनामा दिल्यानंतर एक व्हॅक्यूम झालं होतं आणि एक पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, एक चांगला कार्यकर्ता म्हणून एक माझं नाव राजेंद्र जैन यांनी फरज केलं आणि आज मला एक जबाबदारी आजच्या 25 तारखेला प्रफुल्लभाईच्या हस्ते मला काल जबाबदारी मिळाली। मी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक चांगला प्रतिसाद मिळवून देईन। जास्तीत जास्त जागा आपल्या कार्यकर्त्यांना कशा मिळतील त्यासाठी आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करीन। पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, या सर्व येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगला राष्ट्रवादीचा प्रतिसाद आणि चांगले कॅन्डिडेट निवडून आणण्याचा मी प्रयत्न करणार। राष्ट्रवादीच्या दंगलीत काही दिवसापूर्वी करण्यात आलेला आहे, तो घरी आपण राष्ट्रवादी त्यासाठी काय सांगू? घरोघरी राष्ट्रवादी पोहोचवण्यासाठी आमचा प्रयत्न सुरूच राहणार आहे। राष्ट्रवादी घरोघरी जाण्यासाठी आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांना या माध्यमातून आता प्रत्येक तालुका वाईज मिटिंग घेणार आहोत। एका मिटिंगला प्रत्येक तालुक्यामध्ये कमी 1000-1500 कार्यकर्ते असायला पाहिजे। त्यानिमित्त घराघरात जो कार्यकर्ता त्या मिटिंगमध्ये राहणार आहे तो खऱ्या अर्थाने क्रियाशील सदस्य राहतील आणि घराघरात राष्ट्रवादीने आदरणीय अजितदादांनी केलेलं काम, आदरणीय प्रफुल्लभाईने केलेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, यासाठी हा संपूर्ण प्रयत्न जिल्ह्यात राहणार आहे। याआधी झाला का नाही माहीत नाही, पण खऱ्या अर्थाने अजितदादाचं काम हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। सामान्य माणसाचं काम करणारा एकमेव नेता म्हणून अजितदादाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे। प्रफुल्लभाईचं काम मोठं आहे, त्यांचं काम सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्यासारख्या सेवकाकडे दिलं आहे। आम्ही ती सेवा करण्याचा प्रयत्न करतो। बरेच काही दिवसापासून नाराजगी होती, काही कार्यकर्त्यांची मोठे जे कार्यकर्ते होते त्यांच्यात काही नाराजगी होती। पक्ष सोडून ते तुमच्या पक्षात आले, परंतु त्यांचं जे आहे त्याची दखल घेतल्या जात नव्हती, त्यांच्यावर तुमची जबाबदारी सोपवल्या जात नव्हती। तर कुठेतरी त्या कार्यकर्त्यांना आता धीर आलेला की नाही, जेव्हा तुम्हाला पार्टीने तुमचं लक्ष दिलेलं आहे त्यांचं पण कुठे जे प्रवेश घेतलेला प्रफुल्लभाईचं एक मोठं मन आहे। मी सांगतो, माझ्यासारख्या अल्पसंख्याक माणसाला एवढ्या मोठ्या पदावर पोहोचवलं हे प्रफुल्लभाईसाठी मी खरंच भगवान मानतो। प्रफुल्लभाईला कोणताही जातीभेद न मानता, कोणताही भेद न मानता खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या अल्पसंख्याक माणसाला एक मोठी जबाबदारी प्रफुल्लभाईने दिली, त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने प्रफुल्लभाईचं खूप धन्यवाद मानतो। अजितदादाचा धन्यवाद मानतो। राजेंद्र जैनचं की काम करणारा कार्यकर्ता त्यांनी ओळखला आणि त्यांना पद दिलं। अनेक आम्ही प्रवेश घेतलेले जे पदाधिकारी आहोत, जे राष्ट्रवादीमध्ये पूर्वी काम चांगले करत होते, त्या सर्वांना घेण्याचा त्यांनी संकल्प केला आणि त्या वेगवेगळ्या लोकांना आता माझ्यासोबत हा होता। समोरच्या कालावधीमध्ये फार लवकरच इलेक्शन्स डिक्लेअर होणार आहे, काय मॅप राहणार आहे आणि काय तुम्ही समजू? आम्ही आता दिवाळीच्या अगोदरच आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाणार आहोत। प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन त्यात सभा घेणार आहोत आणि सभेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना जे जिल्हा परिषद पंचायत समिती लढणारे इच्छुक कॅन्डिडेट आहेत, नगरपालिकामध्ये लढणारे कॅन्डिडेट आहेत, त्यांना निवडून खऱ्या अर्थाने त्यांचं मार्गदर्शन करून कोण कॅन्डिडेट आपल्या निवडून येऊ शकतो त्या कार्यकर्ता शोधण्याचं काम आम्ही प्रथम सुरू करू आणि वरिष्ठांना सांगू की हे कॅन्डिडेट आपल्याला कॅपेबल आहे, लढू शकतात आपल्या पक्षातर्फे, त्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करू। आजच्या दिवशी आखरीचा प्रश्न
कार्यकर्त्यांना काय आपला संकल्प काय? कार्यकर्त्यांना आज खऱ्या अर्थाने पार्टीचं काम करण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. पार्टी वाढवण्याचं काम आहे. अजितदादाचा आणि प्रफुल्लभाईचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं खऱ्याचं काम आहे. आणि संघटन जर वाढलं तर आपण मोठे होऊ, हा कार्यकर्त्यांसाठी एक संकल्प आहे. नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये ओला दुष्काळासाठी परिस्थिती निर्माण त्याकरता तुम्ही सरकार आम्ही सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्यांना कमीत कमी 5 लाख रुपये अनुदान द्यावं अशी आमची मागणी आता उद्याला परवालाच आम्ही कलेक्टरकडे जाऊन निवेदन देणार आहोत. माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला